एक काम बाजूला ठेव, पण आजचा दिवस हा चोर पकडूनच काढायचा. तुमचं तुम्ही चुलता पुतणे जागा अण्णाला जागा मला का गरीबाच्या मागे लागलाय. माझा त्यांच्या विश्वास नाही. नको नको माझ्यावर पण ठेवू नको बाबा. नको नको तू कामापुरता वाढ बोलतो लय लाभाळतो आणि सगळा आपला वापर करून घेतो तो. ए बाळ्या, तुझी न माझी मैत्री जग जाहीर आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतो. जगाला काय माहिती आहे तू माणूस किती नालाय काय जगाला काय माहिती तू किती नालायक आहे. माझ्यासारखं कोण तुला सांभाळून घेत नाही. हे बघ, काय समजून घेतलं. नीट ऐक बाळ्या, तुझ्या धाडच भरण्याचं काम लहानपणापासून कोणी केलं? रामभाऊने. नको बाबा मी लय बेकार माणूस आहे पहिल्यापासून. आमच्यात नको बार भरतोय का आमच्यात दाडच भरतोय तो. बाळ्या, महाराष्ट्रात काय संदेश जाईल? रामभाऊचा मित्र बाळू भेकाड निघाला. हो जाऊन दे. अजिबात नाही. तो तर धाडशी ना. ए, मला खपणार नाही. माझा बाळ्या भित्रा म्हणून कुणी जर बोललं मला खपणार अरे तुझ्या कवटासाठी बोरासाठी चिकूसाठी कशाला माझ्या दाडच नाही. भरतोय. ऐक, तू लहान होता, गावात वाघ सुटला होता. म्हणलं तर बाळो, रामभाऊ तुझ्या पाठीशी आहे. आणि तू गेला आणि वाघाला चितपत केलं. नव्हतं. इतकं धाडस भरण्याचं इतका काम. पण भरू नको आमच्या धाडस नव्हतं केलं. ए, ती नाही मला माहिती. आज संध्याकाळी हिथं जळायचंय, हिथं जळायचंय. आज संध्याकाळी हिथं आपण दोघांनी झोपायचं गार्डन मध्ये. अरे तुझ्या दारात कशाला मला चोर बोलावतो? आला. काय म्हणते गावातले लोक. झडप घालायची, सुट्टी द्यायची नाही. लय मला थायमान घातलंय. तुझा ही सांगायचं होतं. जा. चला आम्ही येऊन तिथंच पेट होत होता तोंडाचा. प्लॅन ऐकला म्हणजे गावभर होईल ना. ही जागणार आहे, तीन काहीतरी करणार मग आहे. मी काय करतो माहिती का रामभाऊ, आलो नाही झाडात लपतो हा, आणि पहाटपर्यंत तसाच लपून बसतो. चोर आला. पहाट त्याच्या तोंडावर फटका मारतो. हा, म्हणजे चोरला कळणार नाही लपलाय बाळ्या म्हणून. तू एका बाजूला, मी एका पण बाजूला. येईल का चोर नाही तर दुसऱ्या चोराला नेऊन दे मी त्याला. सुट्टी द्यायची नाही. रोज चोरी होती, रोज हजारो माझं फळ चोरीला पण जात. तुझ्यासारखं कुत्र जागा असताना चोर येतोयच कसा मला शंका पडली. एकाला दुसरं कुत्र पाहिजे सोबत, तेवढाच बुहाबा कराय. ए माज घ्या नालायक, संध्याकाळी लवकर या. बापाचं नको रे ते. ए. येतो का लवकर नको. आता ए बाळ्या, ए नालायका बेड्या. बापाचं गोठोळ कशाला चालवले? मिरच्या कशाला चालवल्यात? अरे तो बावळाट आहे या. माझ्या डोक्यात प्लेन होता. काय प्लॅन आहे? अरे रामभाऊ, हे मिरच्या घेऊन जायचं डांक्याव बारीक कुटायच्या हां, आणि इथं लपून बसायचं रातभर. आणि पहाट चोर आला कशी डोळ्यात भरायची त्याच्या. तो निम्या रातचा बी येऊ शकतो. जेव्हा येईल तेव्हा डोळ्यात अशी बुकणी टाकायची आणि बोंबलत बसायला लावायची. आणि मग माझं एवढं डोकं आहे म्हटलं. अरे पट्या धर. नेऊ का? हा, वा बारीक कुटा. ए बाळो, बारीक कुट, बारीक चांगली बारीक कुट. अशी झाली ना या भाड्यानं चोरून असे डोळ्यात भरतो. बारीक कुट बाळो. अय मिरच्या घ्या मिरच्या. हिराबाई मिरच्या घ्यायच्यात का नको? अहो कमी पैशाची मिरची, लवंगी फाटाकडे मिरची 100 रुपये सगळी. ए मिरच्या घ्या मिरच्या. ए बरे मिरच्या घे 100 रुपये सगळे देतो. प्रदीपला सांग चांगले लाल भाटा काय मिरची घेते का नको? मिरच्या. होय पाटील, रामभाऊनी बाळासाहेबाला कशाला नेलं असेल हो? महत्वाचं काय म्हणले चल. त्याचं असं आहे, ते लाईनमॅन आहे का नाही पाठवले, हां, ती गावात नोकरी करतोय. पण गोरब्याचे संबंध ठेवणं हे बाहेरच्या कर्मचाऱ्याला बरोबर वाटत नाही. कसं, आपण एक कर्मचारी आहे, आपलं काम भलं आणि आपण भलं. आणि अतिमैत्री झालं ना, हे असं परिणाम होतं भांडणाचं. तो तुम्ही मी होती सुरू. आता तुम्ही लहानाचं मोठं झाला, हां, असं कोणाच्या अंगावर धावून गेलाय कधी? अजिबात नाही. तुम्हाला तडकावलं असेल पण तुम्ही नसाल धावून गेला कोणाच्या अंगावर. अहो शेवट गाव सांभाळायचं आपल्याला, गावाची इज्जत सांभाळायची. त्यामुळे बरंचसं सहन करावं लागतं, त्याग करावं लागतं. तेव्हा गावाची की राहते आणि गावात शांतता राहते. आणि प्रत्येकाच्या तोंडाला तोंड जर लागलं आणि लावीत बसलो तर महाभारत व्हायला किती वेळ लागतोय. आणि मी पण तुमचाच आदर्श घेतो. तुमच्या पावलावर पावलं ठेवून चालत असतोय. वाद झाला एक पाऊल माग, आणि म्हणून तो तंट आपल्या दोघांच्या ह्याने मिटतात या. आणि मिटवायच पाहिजे.
त्याशिवाय गावाचा आपल्याला मानपान आहे का? हं? ते रामभाऊला कळायला पाहिजे. आणि राजकारणी लोकांमध्ये काय होतं, गावामध्ये दुफळी निर्माण होते आणि बाहेरचे कर्मचारी हात धुवून घेते ते. मला काय वाटतं माहितीये का, ही हा? पाटोळे वायरमन अंगावर धावून जात होतं ना, हा. रामभाऊ काहीतरी प्लॅन करणार आणि बाळासाहेबाला काय म्हणणार माहितीये हा. का, बाळू तू माझा जवळचा मित्र आहे का नाही, जीवाला जीव देणारा, तू काय कर, पाटोळे वायरमनला परत जाऊन हाण. आणि बाळासाहेबांना दारूच्या नशेत जाऊन त्या वायरमनला हाणायला नाही पाहिजे, कारण रामभाऊचं काय सांगता येत नाही. रामभाऊ हाणणार नाही जाऊन वायरमनला, मला माहिती आहे ना. नाही, पण बाळासाहेबाला म्हणते जाऊन हाण हा वायरमन. हा हा. बरं मग परत केस झाली तर मला सांगा, सोडवाय कोण जाईल का? पण बाळासाहेब या भानगडीत पडणार नाही. पण रामभाऊने जर त्या बाळासाहेबाचा दारूला ग्लास भरला तर पुढच्या कामाला जोर येईल, ह्याची काही शाश्वती नाही. नाही पण बाळासाहेब पण लय हुशार आहे, रामभाऊच्या पुढे एक पाऊल टाकणार आहे. आपण दारू पुढे काय करणार आहे बाळासाहेब? दारू पिलं दारूच्या हारी गेले पूर्ण ती. हा, दारूच्या हारी गेलं तर बाळासाहेबाला चांगलं काय आणि वाईट काय कळतं. केल्यानंतर कळत नाही त्याला. बाळासाहेबांना बघ कळणार ना. हा हा, तेच म्हणतो मी. तू वायरमनला मारायला जाय ना आणि मला कसं मारायला सांगतोय, हे लक्षात बाळासाहेबाच्या येणार. फक्त एकच आहे, आपल्याला काळजी का वाटते हा. की बाबा रामभाऊने काहीतरी एकाचं दोन बाळासाहेबांना सांगून मारायला लावू नये. आपण कुठं तर गेला गरीब आले गावात पोट भरायला. बर वायरमनला काय, आज एक गाव उद्या दुसरं गाव, प्रश्नच नाही. हाय बिल तर भरून टाकायचं ना, मग कशाला आबरू घालवायची. नाही, मोठ्या लोकाला नाकाला झोंबत आहे ना बिल मागितल्यानंतर. हा, आकडे टाकते तवा नाही, लाईन मला तोंड उघडावचं लागल. ते प्रामाणिकपणे काम करतंय. बर काय चहा पाणी आहे का नाही तुमच्यात? आहे की कुसुम बाहेर गेली शेजारी हार बरं भरडाय. हाय की काय म्हणताय, रामभाऊच्या वर झालं तुमचं नाही राव. मला माहिती आहे, हो. ते शेजारी हार घरी जात नाही ना. आणि आमच्या घरी म्हणल्यावर म्हणला असता असे होय, बायको गेली होय, मग तुम्ही करा की हाताने, तुम्हाला काय होतंय हाताने करायला. नाही करू की कर. हा, करू की. जाऊ का मग? बरं या मग, बाकी सगळं ठीक आहे ना? तरी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा तुम्ही. आणि तुम्ही काय करता? मी आहे ना, मी येतोच. आम्हाला लावा तेल घालायला. नाही, म्हातारी बाहेर गेली, ती घरी आलं की मी लगेच मोकळा झालो बघा गावात फिरायला. मग संतोष शेठ, काय गरज होती त्या पाटोळ्याला चढवून द्यायची?